मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर इथे समोर महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. साधारणपणे आता 2005 ची वगैरे गोष्ट असेल. मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये, शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो, तिथे आम्ही लहानपणापासून ती कोइंदूर मिल पाहत होतो. काही नाही, जन्स येता जाता ती डोळ्यासमोर यायची. एके दिवशी, ही 2005 ची गोष्ट, वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना. अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत, तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या. एक व्यवसाय सुरू केला. वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला. एनटीएससीच्या सगळ्या मिल्स, एनटीएससीच्या, केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या एनटीएससीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका. आपली बातमी वाचत होतो. बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर मिल होती. म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला. म्हटलं, अरे असं असं समोर काहीतरी येते कोइंदूर मिलचं. त्यांनी मला सांगितलं, पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे. म्हटलं, हो मला मान्य, मला खूप मोठं आहे. काय आहे एकदा चेक तर करू. म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते, त्यांना मी फोन केला, त्यांना बोलून घेतलं. म्हटलं जरा बसून बघा काय होतंय. मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे. ते बोलले आपण टेंडर भरून टाकू. पण ते सगळं गणित बिणित केलं, टेंडर भरून टाकलं. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा, म्हणजे पार्टनर होते, त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले, काय. म्हटलं काय रे, काय झालं एवढं, काय घाबर. नाही ते टेंडर लागलं. म्हटलं मग घाबरतो कशाला. नाही नाही, ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं, काहीतरी द्यायचं. आणायचे कुठून. थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. आता म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते आयलँड एफएस नावाची एक कंपनी होती, त्या आयलँड एफएस कंपनीशी ते बोलले. आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले. आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो. 7-8 जण होतो आम्ही. झालं सगळं सुरू. परत त्याला ब्रेक आला. परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या. परत त्याच्यामधनं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत 1.5 वर्षांचं सुरू झालं. त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं, बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचा नाही, आपण यातनं बाहेर पडू. मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही, आपल्याला हे झेपणं नाही, काम नाही आपलं, आपण आपल्याला बाहेर पडू. म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो. आमचा स्टेक त्यांना दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो. ही गोष्ट आहे 2000, मला असं वाटतं 8ची. त्याच्यानंतर आमचा विषय संपला. ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय. मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा. म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता. मग मला तिकडे बोलवते माणसं, मलाशी काय बोलवते हेच मला समजेना. की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय, मला काय कळत नव्हतं. म्हटलं काय झालं. बरं, जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला, टॅक्स भरून तो गेला. सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला. ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला, त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला, त्यातनं आम्ही बाहेर पडलो. मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्यावेळेला इन्क्वायरी केली, आमच्या सीएला बोलवलं. म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला. तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स
इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले. म्हटलं मग आता काय करायचं? म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल. आम्ही परत टॅक्स भरून टाकला. जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला. कोण जाईल झंझटीत? विषय संपला. आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला. मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत. हे बाकीच्यांसारखं नाहीये. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.